आज आळू आंबट चुक्याची भाजी करायची ठरवलेलं आहे. तेव्हा आधी ही आळूची पानं कापून घेते आणि मग त्याप्रमाणे ती भाजी करूया. ही आळूची पानं आहे तिथे 10-12 ती आधी कापते आणि मग स्वच्छ धुवून मग चिरून घेते. सात आठ पानं आहेत. ही आळूची पानं घेतलेली आहेत. आणि आता ती स्वच्छ चिरून घेणार आणि आंबट चुका पण घेते आणि तो पण चिरून घेते आणि मग त्या सगळ्याची भाजी करते. अशी ही 5-6 पानं आणि ही देठं अशी सगळी घेतलेली आहेत. आणि आता ती चिरणार आहे. बारीक चिरायची आहेत. ती चिरून घेते मी आणि या देठांची पण सालं काढून ही देठं पण बारीक चिरून घेते आणि मग ती आपण फोडणीला टाकायची असतात. आळूची पानं बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता ही देठं जी आहेत आळूच्या पानाची ही सुद्धा आम्ही सोलून घेतो आणि ती भाजी घालत असतो. सोलायला असं खूप छान वाटतं. मजा वाटते सोलायला. ते छान निघून येतं ते. आणि मग ते बारीक चिरून घ्यायचं आणि ते सुद्धा भाजीत घालायचं. देठ असतं हे. याला आळूचं देठ असं म्हणतात. आणि हे असं बारीक चिरून याच्यातच घालायचं भाजी शिजताना. बारीक चिरून घेते. अशीच हे 2-4 पानांचं अजून 2-4 देठं जी आहेत त्या देठांची पण सालं काढून घ्यायची. देठ सुद्धा वाया जाऊ द्यायची नाही. तर ती सुद्धा भाजीत घालायची. त्याच्यात सुद्धा पौष्टिक असं असतं. पूर्ण अशी देठं काढून झाली आहेत. देठं चिरली की मग आंबट चुका चिरायला घेते. असा हा आळू छान चिरून झालेला आहे. आता मी तो पाण्यात ठेवते. पाणी म्हणजे धुवून टाकायला पाणी घालते त्याच्यात. आणि आता आंबट चुका घेते. हा आंबट चुका आहे आणि आता हा मी धुवून घेते. चिरते आधी आणि मग धुवून घेते नंतर. आणि मग तो आळू आणि आंबट चुका असा फोडणीला घालते. तर आधी हा चिरून घेते मी बारीक.
आंबट चुक्यानी आळू खाजत नाही, खाजरा असला तरी, आणि लवकर शिजतो मुख्य म्हणून आंबट चुका घालणं आवश्यक आहे आळूच्या भाजीला. हे देठं जरी आपण घेतली तरी ही पण लगेच शिजतात, त्यामुळे ही देठासकटच सगळं घ्यायचं असतं. फक्त खालची जी थोडीशी मुळाची देठं आहेत ती काढून टाकली आणि हा आंबट चुका जो आहे हा असा बारीक चिरून घेते आणि मग नंतर आळू आणि आंबट चुका आणि डाळदाणे भिजवलेले आहेत ते सगळं मी एकत्र शिजायला टाकते. मग अशी मस्त आळू आंबट चुक्याची भाजी होते आणि मुलांना सगळ्यांना, घरातल्या लहान मोठ्यांना सगळ्यांना ही आळूची आवडतच असते. आमच्याकडे तर फार आवडते. तर असा हा आंबट चुका चिरून घेतलेला आहे बारीक. देठासकटच चिरायचा, ते देठा लगेच शिजतात आणि अजिबात वेळ लागत नाही आळूची भाजी शिजायला. आणि जर तुमच्याकडे आंबट चुका नसेल तर तुम्ही चिंच घालू शकता, पण चिंचेपेक्षाही आंबट चुक्यानी भाजी लवकर शिजते, कारण आंबट घालावंच लागतं. आळू जर खाजरा असू शकतो काही वेळेला, असो नसो, पण आळू शिजण्यासाठी आंबटपणासाठी चिंच नाही तर आंबट चुका हे काहीतरी घालावंच लागतं नेहमी. असा हा आंबट चुका मी चिरून घेतला आणि आता हा धुणार आहे आणि सगळं एकत्र मग फोडणीला टाकणार आहे. हे असं चिरून झालेलं आहे सगळं छान. तर आता आपण असा हा आळू धुवून घेतलेला आहे. डाळ तांदूळ भिजत घातलेले आहेत, हरभऱ्याची डाळ आणि दाणे. तांदूळ नाही, हरभऱ्याची डाळ आणि दाणे, शेंगदाणे असे भिजत घातलेले. आणि हा आंबट चुका आत्ता जो चिरलेला आहे तो सुद्धा छान धुवून घेतलेला आहे. आता कढईत फोडणी करायची. कढई तापली की आणि त्यामध्ये हे सगळं फोडणीत टाकायचं. कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल घालते थोडंसं. जिरं घालते थोडं, जिरं, मीठ, मोहरी. हे मीठ वगैरे नंतर घालायचं, पण आधी मोहरी घालते. मोहरी घातलेली आहे. फोडणी तडतडती आहे. मग हळद घालायची त्यामध्ये. हळद, फोडणीचा तडतडण्याचा छान आवाज येतोय. हळद घातली. थोडा हिंगही घालायचा. हिंग घालण्याने छान चव येते. हिंग पण घातलेला आहे. आणि आता हा आळू जो आहे तो मी फोडणीत टाकत आहे. हे डाळ, तांदूळ, डाळ आणि शेंगदाणे. तांदूळ ते तोंडात सुकून डाळ आणि शेंगदाणे हे सुद्धा त्याच्यात घातलेले आहे. आणि आंबट चुका पण आता हा घालत आहे. हा आंबट चुका जो आहे तो सुद्धा धुतलेला आहे स्वच्छ, तो पण त्याच्यात घालत आहे. बघा असं छानपैकी फोडणीत घातल्यामुळे रंग खूप सुंदर आलेला आहे. आणि आता याला शिजू द्यायचं आपण. लगेच शिजते ही भाजी, याला वेळ नाही लागत. कुकरमध्ये सुद्धा नाही घालावी लागत, अशीच फोडणी छान शिजली जाते. तर आता ही शिजते आहे, तोपर्यंत त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि जरा वेळाने मग 5-10 मिनिटांनी त्या झाकणावर पाणी टाकू आणि कशा पद्धतीने ती भाजी शिजली आहे हे आपल्याला लगेच कळेल. तर आता हे झाकण ठेवते मी त्याच्यावर थोडंसं पाणी घालते
आणि जरा वेळ आपण आता भाजी शिजायची वाट बघूया. ताटलीवरचं पाणी आटलेलं आहे. हे डाळीचं पीठ आहे, त्याच्यात पाणी घातलंय आणि गुठळ्या त्याच्या राहण्याने अशाने ते ढवळून घ्यायचं छान. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्याला भाजी मिळून येण्यासाठी घालायचं आहे. भाजी छान शिजलेली आहे बघा, रंग किती सुंदर आलेला आहे. डाळ दाणे सगळं छान दिसतंय त्याच्यात. आणि हे डाळीचं पिठाचं पाणी सुद्धा आता मी त्याच्यात घालणार आहे. त्याआधी मी मीठ वगैरे त्याच्यात घालून घेते. मीठ घालून झालेलं आहे आणि आता हे डाळीचं पिठाचं जे पाणी आहे ते पण मी त्याच्यात घालत आहे. त्यामुळे भाजी छान मिळून येणार आहे. बघा कशी सुंदर दिसते भाजी. अळूची भाजी झालेली आहे आपली. बघा 10 मिनिटात होते आंबट चुक्यावर. आता हिला शिजू द्यायची. शिजलेली आहेच म्हणजे उकळी येऊ द्यायची. डाळीचं पीठ आहे ते शिजलं पाहिजे आतलं, त्यासाठी तिला उकळी येणं महत्त्वाचं आहे. आणि मग पुन्हा आपण कढीपत्ता, जिरं आणि हिंग याची फोडणी करून वरून घालणार आहेत. मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या. आणि अशा पद्धतीने मग ती अळूची भाजी आपण खायला तयार झाली असं म्हणू शकतो. हा गुळही आहे थोडासा घेतलेला. गुळही लागतो या भाजीला. हा गुळ मी या भाजीत उकळते भाजी, त्याच्यात हे घालते आहे. भाजीला उकळी आली की मग आता फक्त फोडणी घालायची राहिली. मीठ घालून झालेलं आहे. मिरच्यांचा थोडासा बारीक असं वाटून घेतल्या मिरच्या, दाताखाली येऊ नये म्हणून, तिखटपणा येण्यासाठी. आणि अशा पद्धतीने आता हे गूळ त्यामध्ये विरघळला की आपण फोडणी घालणार आहोत. फोडणी झाली की आपली भाजी खायला तयार. अळूची भाजी, अळू आंबट चुक्याची भाजी ही खायला तयार. हळद, हिंग आणि मोहरी अशी घालून ही फोडणी तयार केलेली आहे. आणि त्यामध्ये आता हा मिरचीचा थोडासा ठेचा घालते चव येण्यापुरता. जास्त तिखट नकोच असते, आणि तिखट भाजी जरा जास्त आमच्याकडे खातच नाही. अशी ही भाजीत मीठ घातलेलं आहे, फोडणी केलेली आहे, ठेचा घातलेला आहे. आणि आता ही भाजी, तर ही फोडणी जी आहे ती आता या भाजीवर आम्ही घालणार आहोत. छान फोडणी झालेली आहे आणि ती फोडणी आता मी भाजीत घालणार आहे. अशी ही भाजीची फोडणी झाली आहे. मस्त खाकाणा उठलाय आणि भाजी झाल्याची पावती आहे खाकाणा उठला म्हणजे. आणि अशा पद्धतीने ही आळूची भाजी केलेली आहे. तुम्ही पण करून बघा. याला आळूची भाजी, अळू आंबट चुक्याची भाजी किंवा फदफद असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा. आणि आवडली असली तर शेअर करा, लाईक करा आणि स्नेहा टी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भाजी छान शिजली आहे, गुळही विरघळला आहे. गुळ विरघळतोच आहे म्हणजे. आणि अशा पद्धतीने ही आळूची भाजी खूपच सुंदर दिसत आहे. आणि आता अजून एक उकळी आली छान दणदणून, ती भाजी झाली असं समजायचं.
आणि गॅस बंद करायचा. नमस्कार. भाजी झाली आहे. दार उघडायचं आहे का? अरे राव. पुदिना आणि कैरी याची मस्तपैकी चटकदार चटणी करत आहे. 2 मिरच्या पण घालणार आहे त्यात. आणि कैरी आणि पुदिना अशी ही चटणी खूपच छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अवश्य खावी. अतिशय औषधी पण आहे. पचनसंस्था आपली चांगली राहते आणि उन्हाळ्याचा त्रास होत नाही. तर अशी ही पुदिन्याची चटणी मी आता करत आहे. तुम्हाला कशी वाटली, काय वाटली झाल्यावर दाखवते. आणि मग तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स पण अवश्य करा. आता मी हे छान धुवून घेते. पुदिना निवडून ठेवला होता, फ्रीजमध्ये ठेवला होता. आता तो जरा वाळल्यासारखा झाला आहे, पण आता धुतल्यानंतर आणि वाटल्यानंतर त्याचा छान हिरवा रंग येईलच. तर आता आपण ही चटणी करूया. पुदिना आणि कैरी. पुदिना स्वच्छ धुतलेला आहे. कैरीच्या फोडी पण आहेत. आणि आता हा धुतलेला पुदिना मी मिक्सरमध्ये घालते आणि मिक्सरमध्ये ही चटणी आपण वाटूया. मिक्सरमध्ये घालते आणि वाटून झाली की मग तुम्हाला दाखवते कशी झाली ती. तर असं हे पुदिना त्यात थोडंसं पाणी घालते किंचित वाटण्यापुरतं, म्हणजे वाटली जाईल छान. आणि आता ते वाटून झालं मग त्यात मीठ कालवणार आणि अशी ही चटणी आपली तयार करणार. तर बघूया कशी झाली ती चटणी. आपण चटणी झालेली आहे छानपैकी मिक्सरमध्ये. आता ती काढून घेते एका भांड्यात छोट्या. अशी ही चटकदार चटणी झालेली आहे. मिक्सर धुवून थोडंसं पाणी घालणार आहे आणि मग ती जेवायला घेणार आहे. जेवताना मीठ घातलेलंच आहे त्याच्यात. अशी ही कांदा कैरी चटकदार चटणी मस्त झालेली आहे. चव घेऊन मी पाहिली आहे. आणि आता जेवताना आम्ही ती आळूच्या भाजीबरोबर छान तोंडी लावणं म्हणून चटणीसुद्धा घेणार आहोत पुदिन्याची. अतिशय सुंदर चव आली आहे. कैरी, पुदिना आणि मीठ फक्त, त्यामुळे सुद्धा ही पुदिन्याची चटणी अतिशय चविष्ट आणि तोंडाला चव आणणारी झालेली आहे. कृती कशी केली ते तुम्ही पाहिलंच. अतिशय सोपी कृती आहे. तुम्ही अवश्य करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली, काय वाटली. त्याबद्दल कॉमेंट्स करा.